नमस्कार मंडळी, आपण पारू मालिका 7 जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. अहिल्याने प्रीतमच्या कानाखाली मारलेली असते. हे वरतून प्रियाने पाहिलेलं असतं आणि प्रिया म्हणते, अरे हा तर आत्ता माझ्याजवळ होता, बोलत होता चांगला आणि हा खाली जाऊन असं काय करतोय म्हणून. मला मारल्यानंतर मग सगळेच घरामध्ये जात असतात आणि अहिल्या बोललेली असते की मला तुझ्याकडून तर अपेक्षा नव्हतीच आणि तू ते सिद्ध केलंस की अपेक्षा ठेवण्याच्या लायकीचा नाही आहेस म्हणून. प्रीतम आई गेल्यानंतर एकदम चांगला झालेला असतो आणि हे पाहून दिशा म्हणते, तू ॲक्टिंग केली ना भावाला वाचवण्यासाठी. तर तो म्हणतो, हो मी माझ्या भावासाठी काहीही करू शकतो, बघितलंस ना आता, लक्षात ठेव. प्रीतम जो काही बोललेला असतो ते ऐकून अहिल्याचे डोळे उघडल्यासारखंच होतो की तू दादाला बोलत नाही, दादा त्रासमध्ये असला की मीही दारू पिणार असं म्हटलेलं असतो प्रीतम. मोहनला बोलवते आणि मोहनला म्हणते, उद्याची मीटिंग तू कंडक्ट कर, कारण मला नाही वाटत प्रीतम उद्या उठेल दारू पिल्यामुळे. आणि मग मोहन म्हणतो, हो हो ठीक आहे. तेवढ्या तिथे दिशा येते आणि दिशा म्हणते, तुम्ही कामात आहात का? तर अहिल्या म्हणते, नाही बोल. ती म्हणते, सासूमाम जो ड्रंक केलेला माणूस होता ना तो आदित्य होता. तर अहिल्या म्हणते, काहीही बोलू नको. नाही खरंच, कारण मी प्रीतमशी बोलले, प्रीतम एकदम चांगला होता, तो भावाला वाचवण्यासाठी त्यांनी तसं ॲक्टिंग केली होती म्हणून. आपण कन्फर्म करूया म्हणून ते प्रीतम आदित्यच्या रूममध्ये जातात आणि बाहेरच थांबते अहिल्या आणि म्हणते की नाही नाही मोहन तू जाऊन ये आणि मला सांग की त्यांनी दारू पिलेला आहे की नाही. मला ते बघणार म्हणजे बघूशी नाही वाटणार म्हणून तूच जा म्हणून. आणि मग मोहनमध्ये जातो आणि मोहन बरळतच असतो आदित्य की असं आई मला माफ कर ना, माफ कर ना. मोहन तो ऐकतो आणि मोहन म्हणतो, हा दारू पिलेला आहे पण वहिनीला नाही सांगितलं पाहिजे. बाहेर जातो आणि वहिनी विचारतात, काय झालं मोहन? तर वहिनी नाही, तो पिलेला आहे, खूप दमला आहे ना त्यामुळे झोपलेला आहे. मग अहिल्या दिशाला खूप जास्त सुनावते आणि बोलते की ही तुझी लास्ट चूक आहे. असं जर पुन्हा माझ्या आदित्यवर केलंस, आणि माझं आणि त्याचं भांडणं तात्विक आहेत, त्यामुळे तू आमच्या दोघांमध्ये असं काहीही बोलायचं नाही आणि आदित्यवर आरोप करण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करायचा, कारण माझा त्याच्यावर खूप जास्त विश्वास आहे. काहीही करणार नाही आणि लक्षात ठेव ही शेवटची चूक आहे, याच्यापुढे मी तुला माफ करणार नाही म्हणून. आणि याच्या अगोदर आपण असं पाहिलेलं की पारूने त्याला रूममध्ये आणलेलं असतं, त्याचे बूट आणि त्याचा कोट काढून ठेवलेला असतो आणि त्याला मस्त झोपवलेलं असतं आणि आदित्य झोपी गेलेला असतो. त्या मुलीकडे जातो आणि म्हणतो, ओ सॉरी हां. ती म्हणते, मी तुम्हाला आत्ता पाहिलेलं होतं, तुम्ही माझ्याशी बोलत होतात, खाली जाऊन तुम्ही भावासाठी ॲक्टिंग केली, तुम्हाला जेवढं मी वाईट मानलं होतं तेवढं तुम्ही वाईट नाही आहात. चला आपण मित्रमैत्रीण बनू शकतो का? एवढा प्रीतम खुश होतो की बस विचारायलाच नको. चला म्हणतो, मी तुम्हाला सोडून येतो. आणि तो त्या मुलीला सोडून येतो. तेवढ्यात पारू घरी विचारच करत असते या सगळ्या गोष्टींचा की अहिल्या मॅडम बोलत नाहीत तर आदित्य सरांचा पाय घसरला आणि अजून जास्त दिवस नाही बोलले तर आदित्य सर काय करतील याचा विचार करून. आणि तेवढं तिथे टी व्हीवर गणी बघत असतो की एकमेकांचे भांडणं कसे सोडवायचे म्हणून. त्यात तिला आयडिया येते थोडीशी आणि मग ती पटकन पळत जाते. तेवढ्यात प्रीतम तिला सोडून आलेला असतो आणि प्रीतमला म्हणते, प्रीतम सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मग प्रीतम सांगतो की जी ती नंबर कोणाचा, ती मॅडम माझी मैत्रीण बनलेली आहे. मग पारू तिची आयडिया सांगते. दोघांना समोरासमोर बसूया आणि प्रश्न विचारूया, म्हणजे त्यांच्या मनातील शंका निघून जातील आणि त्यांचे विचार बदलतील एकमेकांविषयी. आपण अशी आयडिया करूयात. आणि प्रीतमी म्हणतो, हो हो मला ही आयडिया खूप जास्त आवडलेली आहे. इथेच एपिसोड संपतो. असेच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.